दुःखावर मात कशी करायची? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एका कालातीत बोधकथेत जाणार आहोत. एक अशी कथा जी आपल्याला जीवनातल्या सर्वात कठीण काळातून मार्ग कसा काढायचा हे शिकवते. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावणं हे दुःख खरंच खूप मोठं असतं. हा एक असा अनुभव आहे ज्याचा सामना आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी करावाच लागतो. मग ह्या दुःखातून बाहेर पडून शांती कशी मिळवायची? हा प्रश्न काही आजचा नाहीये, तर शतकानुशतकांपासून मानवाला सतावतोय. बरं, ह्या प्रश्नाचं एक खूप प्रभावी उत्तर मिळतं जातक कथांमध्ये. चला तर मग या प्राचीन बोधकथेत जरा खोलवर शिरूया आणि पाहूया की दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला कोणतं ज्ञान मिळतंय. तर कथेचा पहिला भाग आहे हृदयाचे दुःख. आणि ही कथा सुरू होते एका अशा प्रसंगाने जो आपल्यापैकी अनेकांच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. कल्पना करा, एक वृद्ध भिक्षू आहेत. त्यांचा एक तरुण लाडका शिष्य आणि त्याचा मृत्यू झालाय. त्यांचं दुःख इतकं मोठं आहे की ते मोठाने शोक करत आहेत आणि कोणीही त्यांना शांत करू शकत नाहीये. हे पाहून त्यांचे गुरु ठरवतात की या दुःखाचं मूळ काय आहे हे समजवण्यासाठी त्यांना एक गोष्ट सांगावी. आता सुरू होतो दुसरा भाग, तपस्वीचा सोबती. तर गुरुजी जी कथा सांगतात ते आपल्याला थेट हिमालयात घेऊन जाते, एका तपस्वीच्या म्हणजे एका साधूच्या आश्रमात. तर होतं काय की या तपस्वीला एक हरिणाचं पिल्लू सापडतं, जे आपल्या आईपासून वेगळं झालंय. ते त्याला आपल्या आश्रमात आणतात आणि अगदी स्वतःच्या मुलासारखं वाढवतात. हळूहळू त्यांच्यातलं नातं इतकं घट्ट होतं की ते हरिण त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं. आणि मग एक दिवस अचानक त्या हरणाचा मृत्यू होतो. आता विचार करा, त्या तपस्वीला किती दुःख झालं असेल. त्यांचं हृदयच जणू तुटून पडतं. आणि बघा, तो तपस्वी सुद्धा अगदी त्या वृद्ध भिक्षूप्रमाणेच माझा मुलगा मेला, माझा मुलगा मेला असं म्हणत शोक करू लागतो. म्हणजे तपस्वीचं हरिणासाठीचं दुःख आणि त्या भिक्षूचं आपल्या शिष्यासाठीचं दुःख दोन्ही अगदी सारखंच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रेम आणि गमावण्याचं दुःख या भावनांना काळ वेळेचं बंधन नसतं. पुढचा भाग आहे स्वर्गातून आलेला आवाज. कारण जेव्हा तपस्वी दुःखात पूर्णपणे बुडालेला असतो तेव्हा एक दैवी हस्तक्षेप होतो. देवांचा राजा म्हणजे शक्र हे सगळं पाहत असतो. तो त्या तपस्वीला म्हणतो, अरे तू तर एक तपस्वी आहेस, तू तर सगळी सांसारिक बंधनं तोडली आहेस, मग मेलेल्यांसाठी असा शोक करणं तुला शोभत नाही. यावर तो तपस्वीही शांत बसत नाही. तो उत्तर देतो, हे शक्र, जरी मी तपस्वी असलो तरी जेव्हा माणूस प्राण्यांशी मैत्री करतो तेव्हा त्या सोबत्याला गमावल्यावर अश्रू ढाळल्यानेच दुःखाला आराम मिळतो. हे तर स्वाभाविक आहे. आता तपस्वीचं हे उत्तर ऐकून शक्राच्या लक्षात येतं. त्याचा सूर बदलतो. तो आता कठोरपणे नाही तर खूप समजुतीने सांगतो. तो म्हणतो, हे ऋषी, रडू नकोस. रडणं व्यर्थ आहे असं ज्ञानी लोक सांगतात. विचार कर, जर आपल्या रडण्याने, आपल्या अश्रूंनी मृत्यूला हरवता आलं असतं तर आपण सगळेच आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी एकत्र रडलो नसतो का? पण सत्य हे आहे की रडण्याने कोणी परत येत नाही. तर शक्राच्या युक्तिवादाचा मूळ मुद्दा काय आहे? तो दुःखाला नाकारत नाहीये. तो म्हणतोय की दुःख होणं स्वाभाविक आहे. पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की ते शेवटी व्यर्थ आहे. कारण अश्रू आणि दुःख मृत्यूला परतवू शकत नाहीत. आणि फक्त दुःख करत बसल्याने आपण गमावलेल्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. आणि मग येतो चौथा भाग, काट्याचे निष्कासन. शक्राचे हे शब्द ऐकल्यावर त्या तपस्वीला जणू काहीतरी साक्षात्कार होतो. त्याच्या मनात एक मोठा बदल घडायला सुरुवात होते. तपस्वीला हे ज्ञान मिळताच तो म्हणतो, वा, जशी तुपाने भडकलेली आग पाण्याने विझते तसंच या शक्राच्या शब्दांनी माझ्या मनातली दुःखाची आग शांत केली आहे. म्हणजे बघा, शांतीकडे जाण्याचा हा प्रवास कसा होता. पहिली पायरी, दुःखाच्या बाणाने तो पूर्णपणे घायाळ झाला होता. दुसरी पायरी, शक्राच्या ज्ञानाने त्याला बरं वाटायला लागलं. तिसरी पायरी, त्याच्या हृदयातून दुःखाचा तो बोचणारा काटा जणू काढून टाकला गेला. आणि मग चौथी पायरी, त्याच्या आयुष्यात आनंद आणि शांती पुन्हा परत आली. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि पाचव्या भागाकडे, एका प्राचीन शिकवणीचा पुनर्जन्म. इथेच गुरु त्या जुन्या कथेला वर्तमानाशी जोडतात. आणि मग गुरु कथेचा शेवट करताना तो उलगडा करतात, जो ऐकून सगळेच चकित होतात.
ते सांगतात की त्या बोधकथेतला तो दुःखी तपस्वी दुसरा कोणी नसून आज शोक करणारा तो वृद्ध भिक्षूच होता. ते हरवलेला हरिण म्हणजेच त्याचा मृत शिष्य होता. आणि देवांचा राजा शक्रा, तो म्हणजे स्वतः गुरु होते. म्हणजे बघा, ही कथा त्यांच्याच पूर्वजन्माची होती. तर मग या कथेतनं आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की दुःख होणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण खरं शहाणपण कशात आहे? तर दुःखाच्या मर्यादा ओळखण्यात आणि त्याला आपल्यावर पूर्णपणे हावी होऊ न देण्यात. जेव्हा हे कळतं की शोक करणं व्यर्थ आहे, तेव्हाच आपल्या हृदयातला तो दुःखाचा काटा निघतो आणि खऱ्या अर्थाने शांती मिळते. ही कथा तर आपल्याला दुःखावर मात करण्याचा एक मार्ग दाखवते. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर ज्ञान दुःखाची ज्वाला शांत करू शकतं, तर आपल्या आजच्या आयुष्यातले काटे म्हणजे स्ट्रेस, अँक्झायटी, निराशा ह्यांना काढण्यासाठी आपण ह्या प्राचीन ज्ञानाचा वापर कसा करू शकतो? ह्याचा विचार नक्की करा.